कन्नड संघटनेच्या वतीने मराठी भाषिकांची दुकाने, आस्थापने, फलकांवर हल्ले होत आहेत। याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्याकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। मागील काही दिवसांपासून कन्नड संघटनांचे काही गुंड बेळगावातील व्यावसायिकांना कन्नड भाषेत फलक लावण्यासाठी त्यांची दुकाने, आस्थापने, हॉटेल आदी ठिकाणी त्रास देऊन दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत। मराठी व इंग्रजी फलकांवर काळे लावणे, बॅनर फाडणे, फक्त कन्नड फलक लावण्याचा अट्टहास करणे असे प्रकार करून दहशत माजवत आहेत। मागील काही दिवसांपूर्वी राणी चन्नम्मा चौक येथे महानगरपालिकेच्या परवानगीने लावण्यात आलेले व्यावसायिक फलक पोलीस प्रशासनाच्या समक्ष फाडण्यात आले। त्यानंतर काहींनी बसच्या मागे लावण्यात आलेले मराठी व इंग्रजी मजकूर असलेले फलक फाडले। मागील आठवड्यात पिरणवाडी क्रॉस ब्रह्मानगर येथे नव्याने जोगेश्वरी मिसळ नामक हॉटेल सुरू होणार होते। त्यापूर्वीच काहींनी धुडगूस घालत त्यांचा फलक काढण्याचा प्रयत्न केला व सदर व्यावसायिकाचा मानसिक छळ चालवला आहे। मागील 2 दिवसांपूर्वी शहरातील बापट गल्ली येथे येऊन सुद्धा त्यांनी व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला असून बेळगाव शहरातील व्यापाऱ्यांवर बेकायदेशीर कन्नड संघटनांच्या गुंडांकडून कन्नड फलकांची बळजबरी करत मानसिक त्रास दिला जात आहे। बेळगावात बहुसंख्येने मराठी भाषिक असून त्यांचा सर्व व्यवहार जास्तीत जास्त मराठी भाषेत चालतो आणि त्यांना आपली भाषा रक्षण करण्याचा आणि वापरण्याचा संविधानिक अधिकार आहे। तरी अशा प्रकारे भाषिक सक्ती करून भारतीय संविधानातील कलम 19(12) प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली केली जात आहे। त्याचप्रमाणे भारतीय संविधान कलम 29 हे भाषिक अल्पसंख्याकांना त्यांची मातृभाषा, लिपी आणि संस्कृती सुरक्षित करण्याचा अधिकार देते, पण भाषिक सक्ती करून आणि त्यांना पाठीशी घालून संविधानाने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे। बद्दल एक निकाल देताना माननीय उच्च न्यायालय बेंगळूर यांनी त्याच्यामध्ये निकाल दिलेला आहे की कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊन व्यवसाय करू शकतोय आणि त्याला कुठल्याही व्यवसायामध्ये भाषेची सक्ती करता येत नाही, जेणेकरून त्याचे आर्टिकल 29(19)(अ) आणि संविधानाचं कलम 13 याचं हनन होतंय। त्याच्यामुळे मराठी भाषिकांचे जे अधिकार आहेत, मूलभूत अधिकार, ते रक्षण करणं कुठेतरी खरं गरजेचं आहे। उद्या आज व्यवसायावर आलाय, उद्या घरात पण येतील की तुम्ही मराठी बोलायचं नाही म्हणून। आमची जी मुलं मराठीमध्ये शाळा शिकतात, उद्या ती शाळा सुद्धा बंद करायला येतील। त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या मराठी भाषिकांचं रक्षण झालं पाहिजे, हीच आमची एक इच्छा आणि हे निवेदन तुम्हाला मी बेळगावचा प्रथम नागरिक या नात्यानं तुमच्याकडे देतो। आणि खरोखर तुम्ही याच्यावर आज जे प्रशासन लालफितीचं प्रशासन लोकांवर जे जुलूम करतंय किंवा हे करतंय ते नसून भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीप्रमाणे सगळं राज्य चालणार आहे, घटनेप्रमाणे राज्य चालणार आहे हे सांगून द्यायची मॅडम जबाबदारी तुमची आहे। तुम्ही आमचं निवेदन स्वीकारून हे कृपया येत्या बैठकीमध्ये आणि तातडीनं त्याबद्दल तुम्ही एक म्हणजे निर्णय घ्यावा। मागील मला वाटतं काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला एक मराठी महापौरांवर अन्याय झाला म्हणून त्यावेळेला वाटलं, त्यावेळेला आम्हाला पण कुठेतरी एक खंत वाटली की बेळगावच्या प्रथम नागरिकांवर अन्याय होते तर बाकीच्या लोकांवर काय नाही। ही एक तुम्ही सुद्धा एक भावना समजून आमचं एक हे निवेदन स्वीकारून निर्णय घेतला। जर तरीही असे प्रकार सुरू राहिल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू, तसेच न्यायालयीन लढाईचा सुद्धा इशारा या निवेदनामार्फत देण्यात आला आहे। महादेव पवार, केएनएस सिटी न्यूज, बेळगाव।